ऐतिहासिक युद्धांचा विषय निघाला की आपल्या डोळ्यांसमोर एक अतिशय स्पष्ट आणि भव्य चित्र उभं राहतं. हो, अगदी बरोबर. म्हणजे विशाल मैदाने आणि समोरासमोर उभ्या असलेल्या मोठ्या फौजा. नक्कीच. घोड्यांच्या टापांचा आवाज आणि एकमेकांवर भिडणाऱ्या ढाली आणि तलवारी. म्हणजे आपण नेहमीच असं मानत आलोय की युद्धाचे नियम अतिशय पारदर्शक असतात. म्हणजे ज्याच्याकडे जास्त सैनिक आणि शस्त्रे तो जिंकणार. हे एखाद्या गणितासारखं वाटतं नाही का? हो ना. पण जर हे साधे वाटणारे नियम अचानक कोलमडून पडले तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की शारीरिक ताकदीपेक्षा दुसरं काहीतरी महत्त्वाचं ठरलं तर? अगदी तेच. जर कुणी असं म्हटलं की एका महाभयंकर युद्धात माणसांनी माणसांवर तलवारीने नाही तर चक्क मुंग्या आणि आकाशातील गिधाडांनी हल्ला केला आणि 2500 सैनिकांना सुळोकीपळो करून सोडलं तर? बापरे, हे ऐकायलाच खूप अंगावर काटा आणणारा वाटतंय. होय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका युद्धनीतीची व्याख्या मुळापासून बदलून टाकणाऱ्या ऐतिहासिक घटनेत शिरणार आहोत. बाजिंद या कथानकातील एका अतिशय गूढ प्रसंगाचे आपण विश्लेषण करणार आहोत. या कथानकात प्रवेश करणं म्हणजे युद्धाच्या एका पूर्णपणे वेगळ्या परिमाणात पाऊल ठेवण्यासारखं आहे. कारण आज आपण फक्त काय घडले यावर थांबणार नाही आहोत. बरोबर. आपल्याला या घटना का आणि कशा घडल्या याच्या मुळाशी जायचं आहे. नक्कीच. कारण ज्या वास्तवावर आपण चर्चा करणार आहोत तिथे शारीरिक ताकदीपेक्षा माहिती किंवा अदृश्य धोके जास्त विनाशकारी कसे ठरतात याचे सूक्ष्म विश्लेषण दडलेले आहे. म्हणजे ही केवळ तलवारींची लढाई नसून मानवी मेंदू आणि निसर्गातील गूढ शक्ती यांच्यातील संघर्ष आहे. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण संघर्षाची बीजे एका अतिशय महत्त्वाच्या लष्करी बैठकीत रोवली जात आहेत. हो, ते काका आणि सूर्यराव यांच्यात यशवंत माची नावाचा किल्ला जिंकण्यासाठी जी वाटाघाट सुरू आहे ती बैठक. हो, काकांचा प्रस्ताव वरवर पाहता अतिशय सोपा आहे. त्यांच्याकडची 1000 फौज आणि सूर्यरावाची 1500 फौज एकत्र करायची. म्हणजे एकूण 2500 सैनिकांची मोठी फौज उभारून हल्ला करायचा. पण मला यातील सैन्याच्या गणितापेक्षा जो व्यवहार आहे तो जास्त रंजक वाटतो. व्यवहार म्हणजे तुम्हाला कोणता भाग म्हणायचा आहे? हे बघा, काका सूर्यरावाला एक मोठं प्रलोभन देतात. ते म्हणतात की जर माचीवर स्वराज्याचा झेंडा फडकला तर तुम्हाला तिथे सरदार नेमण्यात येईल. हो, हे एक खूप मोठं आमिष होतं. आता हे जर आपण आजच्या आधुनिक कॉर्पोरेट जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही योजना एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट मर्जरसारखी वाटते. अरेच्या, हो, छान तुलना आहे. म्हणजे 2 कंपन्या एकत्र येत आहेत बाजारातील एका कठीण प्रतिस्पर्ध्याला संपवायला आणि बक्षीस म्हणून चक्क सर्वोच्च पद म्हणजे CEO बनवण्याची ऑफर दिली जात आहे. हा, अगदी चपखल उदाहरण आहे हे. पण आधुनिक व्यावसायिक जगातील हे उदाहरण जरी बरोबर असलं तरी त्यामागील ऐतिहासिक पदर अधिक गुंतागुंतीचे आहेत बरं का. म्हणजे केवळ 2 सैन्यांची बेरीज करणं हा काकांचा उद्देश नाहीये का? नाहीये. सैन्याची ताकद पैशाने उभी करता येते, पण युद्धात स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची तयारी पैशातून येत नाही. हो, तेही खरंय. तिथे निष्ठा लागते. नक्कीच. जेव्हा काका सरदारकीचं आणि स्वराज्याचं स्वप्न सूर्यरावाच्या डोळ्यासमोर उभे करतात तेव्हा ते त्याच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला एका उदात्त ध्येयाशी जोडत आहेत. यालाच उच्च पातळीवरील मुत्सद्देगिरी म्हणतात. पण मला इथे एक मोठी शंका येते. अशा प्रकारची युती खरोखरच केवळ स्वप्नांवर टिकते का? का बरं? तुम्हाला असं का वाटतं? कारण सूर्यराव लगेच हसून प्रस्ताव स्वीकारतो खरा, पण तो लगेच एका कठोर वास्तवाची जाणीव करून देतो. 1500 सैनिक असले तरी यशवंत माची जिंकणं काही सोपं काम नाहीये हे तो सांगतो. हो, कारण तिथे शेकडो चोरवाटा आहेत आणि निष्ठावान पैलवानांची मोठी फौज आधीच तैनात आहे. म्हणजे कागदावर आखलेली फौजेची रणनीती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यात खूप तफावत आहे हे सूर्यराव जाणतो. आणि हेच कोणत्याही लष्करी मोहिमेतील पहिलं कटू सत्य असतं. भौगोलिक स्थिती, ज्याला आपण टेरेन म्हणतो, ती प्रगत फौजांना सहज पराभूत करू शकते. बरोबर. ज्याला भौगोलिक स्थितीचे ज्ञान असते तो वरचढ ठरतो. पण कसे, सूर्यराव जो खरा धोका सांगतोय तो केवळ दगडांच्या भिंतींचा किंवा पैलवानांचा नाहीये. तो धोका खूप वेगळा आणि अदृश्य स्वरूपाचा आहे. आणि त्याच अदृश्य धोक्याचा उल्लेख मला पूर्णपणे चक्रावून टाकतो. कारण इथूनच हे कथानक एखाद्या 17व्या शतकातील फॅन्टसी स्पाय थ्रिलरमध्ये घुसल्यासारखं वाटतं. हा, हो, तुम्ही त्या खंडूच्या वहीबद्दल बोलत आहात ना? होय. सूर्यराव काकांना सांगतो की हा खंडू नुकताच माचीत शिरला आहे आणि त्याच्याकडे एक वही आहे. आणि ती कोणतीही सामान्य वही नाहीये.
त्या वहीत प्राण्यांचे गूळ आवाज काढण्याची आणि प्राण्यांकडून माणसांसारखी कामं करून घेण्याची रहस्यमय विद्या लिहिलेली आहे. हे ऐकल्यावर मला प्रश्न पडतो की हे जरा म्हणजे काय म्हणतात त्याला, अतिशयोक्ती वाटत नाही का? युद्ध हे शस्त्रांचे असते, त्यात ही प्राण्यांवर नियंत्रण ठेवणारी वही कुठून आली? ही खरोखरच एखादी प्रगत विद्या होती का? हो ना, ज्याला आपण जादू म्हणतो ते अनेकदा अत्यंत प्रगत ज्ञान असते. आजच्या रणनीतिक भाषेत याला माहितीची विषमता किंवा इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणतात. अच्छा, म्हणजे एका गटाकडे असं ज्ञान आहे ज्याची दुसऱ्या बाजूला कल्पनाही नाहीये. अगदी बरोबर. आणि त्यामुळे युद्धाचे पारडे एका रात्रीत फिरू शकते. खंडूकडे असलेली ती वैर हे त्या काळातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. पण माझा मुद्दा असा आहे की केवळ प्राण्यांचे आवाज काढल्याने युद्धाचा निकाल कसा बदलू शकतो? आवाज काढणारे तर अनेक लोक असू शकतात. हे बघा, केवळ आवाज काढणे हा उद्देश नाहीये. तो आवाज कशासाठी काढायचा आणि त्यातून कोणता संदेश पोहोचवायचा हे जास्त महत्वाचे आहे. म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषा किंवा कोडेड मेसेजेस. नक्कीच. प्राचीन काळात संपर्काची आधुनिक साधने नव्हती, तेव्हा पक्ष्यांच्या आवाजांचा वापर सांकेतिक भाषेसाठी केला जायचा. ओहो, म्हणजे ती वही अशा सांकेतिक संदेशांचा आणि निसर्गाच्या वर्तनाचा एक डेटाबेस होती तर. होय, खंडूकडे असलेले हे ज्ञान त्याला शत्रूच्या गोटात राहूनही अत्यंत सुरक्षितपणे संपर्कात राहण्याची ताकद देते. इथे किल्ला केवळ दगडांनी मजबूत नाहीये, तर तो या ज्ञानामुळे अभेद्य बनला आहे. हा मुद्दा मान्य केला तरी या खंडूच्या उल्लेखाने काकांना जो मानसिक धक्का बसतो तो जास्त अस्वस्थ करणार आहे. हो, कारण हा खंडू म्हणजे खंडोजी काकांच्याच बांधवांसोबत शिकलेला माणूस असतो. बरोबर. आणि त्याने ती वही केवळ बहिर्जीलाच देईन असे वचन काकांना पूर्वी दिले होते. तो आता स्वराज्याशी गद्दारी करत आहे. हे वाचताना जाणवतं की युद्धातील सर्वात मोठी हानी शस्त्रास्त्रांना नाही तर जवळच्या माणसाने केलेल्या विश्वासघाताने होते. या परिस्थितीतील भावनिक गुंतागुंत अत्यंत भीषण आहे. युद्धात शत्रू समोरून आला तर कसे लढायचे हे सैनिकाला माहीत असते, पण आपलाच माणूस शत्रूच्या गोटात गेला तर तो फक्त सैनिक म्हणून जात नाही, तो सगळी गुप्त माहिती आणि भविष्यातील योजना घेऊन जातो. अगदी बरोबर. खंडोजीचे हे मानसिक स्थित्यांतर एका नैतिक मूल्यांचा मोठा ऱ्हास आहे. पण मला सांगा, एखादा निष्ठावान गुप्तहेर असा अचानक का बदलतो? आणि काकांना याचा इतका मोठा धक्का का बसला? ते तर अनुभवी राजकारणी आहेत. राजकारणात माणसे बदलतात हे त्यांना माहिती आहे, पण जेव्हा विश्वासघात करणारी व्यक्ती ही अत्यंत जवळची असते, ज्याच्यावर तुम्ही त्या गूढ वहीची जबाबदारी सोपवलेली असते, तेव्हा तो धक्का पचवणे कठीण असते. म्हणजे ही हतबलता फक्त एका मोहिमेपुरती मर्यादित नाहीये. नाही, ती एका विचारधारेच्या पराभवाची हतबलता आहे. ज्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी ते लढत आहेत, त्याच स्वप्नाला त्यांचा सहकारी तिलांजली देत आहे. यामुळे नेत्याची निर्णय क्षमता कमकुवत होऊ लागते हे नक्की. हो, काकांना आता फक्त किल्ला जिंकायचा नाहीये, तर स्वतःच्याच तालमीत तयार झालेल्या वस्तादाशी 2 हात करायचे आहेत. हा भावनिक लढा बनला आहे. आणि या निराशेच्या गर्तेत असताना काका जेव्हा सूर्यरावाला विचारतात की यावर दुसरा काही पर्याय आहे का, तेव्हा सूर्यरावाचं उत्तर युद्धाचा दुटप्पीपणा उघड करते. हो, तो सांगतो की यावर एकच पर्याय आहे की माचीच्या आतून कोणीतरी गुप्तवाट दाखवली पाहिजे. म्हणजे बघा ना, एका बाजूला ते स्वतःच्या माणसाने केलेल्या गद्दारीने उद्ध्वस्त झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वतः किल्ला जिंकण्यासाठी ते कुणीतरी गद्दारी करावी याचीच वाट पाहत आहेत. किती मोठा विरोधाभास आहे हा! युद्धाच्या इतिहासात हा विरोधाभास कायम दिसतो. नीतिमत्ता ही सोयीस्करपणे कशी बदलली जाते याचे हे उदाहरण आहे. म्हणजे स्वतःच्या माणसाने केली की ती गद्दारी आणि शत्रूच्या माणसाने केली की ती रणनीती. अगदी तेच. जेव्हा सरळ मार्गाने युद्ध जिंकता येत नाही, तेव्हा नैतिकतेचे नियम बाजूला ठेवले जातात आणि केवळ विजय मिळवणे हेच ध्येय उरते. आता इथपर्यंत हे ऐकताना वाटतं की हे दोघे एखादी पारंपरिक चाल खेळतील किंवा कोणाला तरी पैशांची लालूच देतील. पण पुढच्याच क्षणी असं काही घडतं जे वाचताना डोळ्यांवर विश्वास बसत नाही. होला, ते दोघे गुप्तवाटेवर चर्चा करत असताना अचानक आकाशात घारी आणि गिधाडांची प्रचंड गर्दी होते आणि जमिनीवर मुंग्यांची काळीभोर दाटी होऊ लागते. आणि बघता बघता त्या 2500 सैनिकांच्या फौजेला मुंग्यांचे तिखट डंख बसू लागतात. एका सैनिकाला 50-50 मुंग्या चावू लागतात आणि ती फौज पडू लागते. हे अक्षरशः एका परिपूर्ण जैविक युद्धाचे म्हणजे बायोलॉजिकल वॉरफेअरचे उदाहरण आहे. जणू शत्रूने निसर्गालाच हॅक केले आहे. या कथानकातील सर्वात वेगवान आणि धक्कादायक बदल आहे.
एका शांत वाटाघाटीचे रूपांतर अराजकतेत होते. म्हणजे मगाशी आपण त्या वहीची चर्चा करत होतो त्याचाच हा वापर आहे का? हो, त्या गूढ विद्येचा हा पहिला, थेट आणि विध्वंसक पुरावा आहे. मुंग्यांचे आक्रमण ही नैसर्गिक घटना नाहीये, तो अचूक वेळेवर केलेला हल्ला आहे. पण मला एक समजत नाहीये, त्यांना हल्लाच करायचा होता तर बाणांचा मारा का नाही केला? मुंग्यांचा हल्ला करून सशस्त्र फौज कशी पळवून लावली जाऊ शकते? हाच तर अपारंपरिक युद्धनीतीचा गाभा आहे. जेव्हा समोरून बाणांचा वर्षाव होतो तेव्हा सैनिकांची मानसिक तयारी असते, ढाल पुढे करून रक्षण करायची. हो, तलवारीचा वार तलवारीने अडवता येतो. पण जेव्हा हजारो मुंग्या अंगावर चढतात आणि डंख मारतात तेव्हा तुमच्या ढालीचा किंवा तलवारीचा काहीही उपयोग होत नाही. अरे चा, म्हणजे हा हल्ला शरीरावर नाही तर त्यांच्या मानसिक स्थैर्यावर झालेला हल्ला आहे. अगदी बरोबर. एका सैनिकाला अचानक 50 मुंग्या चावतात तेव्हा तो ढाल फेकून देतो आणि रांगेतून बाहेर पळतो. एकाने रांग तोडली की शिस्तबद्ध फौजेचं रूपांतर घाबरलेल्या झुंडीत होते. म्हणजे बाजिंदा आणि खंडू यांनी तलवारीने वार करण्याऐवजी दहशत निर्माण केली. डोळे उघडणारं विश्लेषण आहे. हो, आणि ज्या शत्रूला आपण मारू शकत नाही त्याच्या विरुद्ध लढायचे कसे हा संभ्रम त्यांनी निर्माण केला. पण या मुंग्यांच्या हल्ल्यापेक्षाही मला पुढची घटना जास्त भयानक वाटते. हे सैन्य पळत असताना आकाशातील ती घारी आणि गिधाडे केवळ बघ्याची भूमिका घेत नव्हते. हो, ते फक्त पक्षी नव्हते. कथानकात स्पष्ट म्हटलंय की त्या पक्ष्यांनी काका आणि सूर्यराव यांच्यातील सगळी बातचीत आणि त्यांचे ठिकाण बाजिंदाला सांगितले. म्हणजे भिंतीला कान असतात असं म्हणतात, पण इथे आकाशातील पक्षीच शत्रूचे कान म्हणले आहेत. हे कसं शक्य आहे? इथेच बाजिंद्याची खरी ताकद लक्षात येते. पक्षी माणसांची भाषा जशीच्या तशी बोलत नाहीत, पण ससाणे आणि घारी यांना प्रशिक्षित करण्याची विद्या अस्तित्वात होती. अच्छा, म्हणजे ते हालचाली पाहून विशिष्ट आवाज काढत असतील. नक्कीच. बाजिंदाने संपूर्ण निसर्गाचेच एक पाळत ठेवणारं नेटवर्क म्हणजे हेरगिरीची यंत्रणा उभी केली आहे. तो पक्ष्यांच्या आवाजावरून शत्रूची स्थिती अचूक ओळखू शकतो. म्हणजे सूर्यराव आणि काकांना वाटत होतं की ते गुप्तपणे युती करत आहेत, पण निसर्गाचा प्रत्येक घटक त्यांची माहिती बाजिंदापर्यंत पोचवत होता. हो, माहितीची देवाणघेवाण इतकी वेगवान आहे की शत्रूने विचार करण्याच्या आत बाजिंदाला योजना माहीत होते. याचाच अर्थ भौतिक सैन्यबळ आणि निसर्गाची हेरगिरी यांची सांगड घालून बाजिंद नेहमी 2 पावले पुढेच राहतो. आणि म्हणूनच शेवटी जेव्हा बाजिंद योद्ध्यांना आदेश देतो तेव्हा सूर्यरावाचा सामना केवळ तलवारी घेतलेल्या वीरांशी नसून एका अदृश्य नैसर्गिक शत्रूशी होणार असतो. यातून आपल्याला समजते की युद्धातील खरी ताकद शस्त्रास्त्रात नसून माहिती मिळवण्याच्या वेगात असते. जो माहितीवर नियंत्रण ठेवतो तो युद्धावर नियंत्रण ठेवतो. खरंच, आपण या एका प्रसंगातून किती मोठा प्रवास केला आहे. सुरुवातीला कॉर्पोरेट मर्जरसारखी वाटणारी वाटाघाट, त्यानंतर निष्ठा आणि गद्दारी, आणि शेवटी निसर्गाला हाताशी धरून केलेले जैविक युद्ध. हो, हे कथानक शिकवते की भौतिक ताकद आणि पर्यावरणाचे अचूक ज्ञान ज्याच्याकडे असते तोच खरा बाजिंदा ठरतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण युद्धनीतीचे अनेक पैलू उलगडले आहेत. पण जाता जाता एका अस्वस्थ करणाऱ्या विचारावर आपण थांबूया. कोणता विचार? आजच्या काळात आपण सुरक्षेसाठी पूर्णपणे तंत्रज्ञानावर आणि कॅमेऱ्यांवर अवलंबून आहोत. आपल्याला वाटतं आपण सुरक्षित आहोत, पण जर आपण असा विचार केला की प्राचीन काळातील ह्या ज्ञानाप्रमाणे निसर्गालाच हेरगिरीसाठी वापरता आलं असते तर? बाप रे, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. हो ना, आपण कॅमेऱ्याची वायर कापू शकतो, पण जर खिडकीबाहेर बसलेला एखादा साधा पक्षी किंवा जमिनीवरची मुंगी एखाद्या बाजिंदाचा गुप्तहेर असेल तर आपण आपली गुप्तता कशी टिकवली असती? या प्रश्नाचा विचार नक्की करा. निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो रहस्यमयी असू शकतो. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.